वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. मी आश्वासन पूर्ती केली, मात्र लाडक्या बहिणींना मी आश्वासन दिलेलं होतं 21 रुपयाचं. त्यामुळे पूर्ण मला वाटतं देश आता एवढा विकासाच्या बाजूला चाललेला आहे. आजची बैठक आपली, आजची प्रेस कॉन्फरन्स ही 11 वर्ष मोदींचा कार्यकाळ म्हणजे सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना ह्या किती झपाट्याने पुढे चालल्या आहेत, किती वेगाने पुढे चाललेल्या आहेत हे आपण बघा. 1500 रुपये आपण लाडक्या बहिणीला पूर्वी तर कोणी देत नव्हतं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं होतं 2100 रुपये देऊ. निश्चित अजून वर्षही आम्हाला झालं नाही, अजून 6-7 महिने झाले आम्हाला, आम्ही तेही देऊ. ते सरकारच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करेल. थोडी आर्थिक अडचण हे आपल्याला माहिती आहे थोडी, कारण अर्थ थोडा असं नाही आम्ही 1500 रुपये दिले आणि नाही म्हटलं अशातला भाग नाही आहे. 1500 रुपये रेग्युलर आता आमच्या भगिनींना मिळत आहेत. लाडक्या भगिनी आमच्या खुश आहेत. तर विरोधकांना फक्त तेवढा शब्द आठवतो, पण त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, किती आश्वासनं दिलीत, त्या आश्वासनांचं काय झालं, आणि म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही, विरोधकांवर अजिबात विश्वास नाही. आणि म्हणून या देशामध्ये सगळ्या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचा विश्वास लोकांनी ठेवलेला आहे, टाकलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल, विधानसभेमध्ये मला वाटतं कधी नसेल एवढं मोठं बहुमत आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. त्याचं कारण हेच आहे की मोदीजींवर लोकांचा असलेला विश्वास, यामुळेच हे शक्य झालेलं आहे. नाही, मला खरंच माहिती आहे. आत्ता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळालं, कारण मी दूध संघातून इथे आलो आता आणि सांगितलं की तुम्हीच सांगितलं मला. पण मला वाटतं नुकसान भरपाई आता झाली असेल, पैसे मिळतील. इतकं एकदम डायरेक्ट आमदाराचं घर जाळावं, त्याच्यावर पेट्रोल टाकून टाकावं, मला वाटतं असंही कोणी करू नये. सरकार तुमच्यासोबत आहेत, सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे, हे एक आधी लक्षात घ्या. आतापर्यंत मला वाटतं देवेंद्रजीच्या काळामध्ये, आमच्या काळात जेवढा निधी म्हणजे मदतीच्या माध्यमातून मिळालेला आहे, मग ते अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, काही असेल, मला वाटतं एवढा आजपर्यंत कधी मिळालेला नाही. कधी मिळाला, तुम्ही सगळं रेकॉर्ड बघून घ्या 50 वर्षातलं, 60 वर्षातलं, इतका निधी कधी मिळालेला नाही. आणि म्हणून नुकसान झालं असेल, निश्चित आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, त्यांचे पैसे तात्काळ आम्ही देऊ. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.